लक्ष काका, इकडे लक्ष काका. स्पीच स्पीच गोकुळ अष्टमीच्या आणि दहीहंडीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सगळे मिळून हंडी बघूया आणि हंडीचा जो काला आहे तो सर्व मिळून एकत्रितपणे एकमेकांसोबत वाटून खाऊया, अशा प्रकारचा संदेश या हंडीच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो. आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी ही जी सगळी पथकं आली आहेत ती पथकं आपल्या कौशल्याचं प्रदर्शन करतील आणि लवकरच ही हंडी तुम्ही फोडाल आणि प्रभू श्री कृष्णाचा आशीर्वाद हा तुम्हाला लाभेल. मी पुन्हा एकदा कालिदासजींचं मनापासून अभिनंदन करतो. दरवर्षी तुम्ही अतिशय सुंदर हंडी या ठिकाणी आयोजित करता आणि आम्हाला त्यात निमंत्रित करता. असंच निमंत्रित करत राहावं ही आपल्याला प्रार्थना. धन्यवाद. आज गोकुळ अष्टमीचा जो साजरा होणारा उत्सव आहे नक्कीच मराठी माणसाच्या आणि सर्वसामान्य माणसांच्या जीवनाशी निगडीत असलेला हा उत्सव असतो, जो एकमेकाला हातात हात देऊन दहीहंडीचा आणि हा उत्सव साजरा करत असतो. आठवले साहेबांनी आज सर्व पथकांना आणि मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व पथकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. भविष्यामध्ये असाच एकोपा महाराष्ट्रात टिकावा ही सदिच्छा इच्छा व्यक्त करत आहे. सर्वांचा एकोपा राहू दे, महाराष्ट्र सुखराम सुखराम होऊ दे, जातीवाद आणि धर्मवाद हा वाद मिटू दे, असाच हा महाराष्ट्रात निर्माण होऊ दे.